काय रे? अरे एवढं घाबरायला काय झालं तुला? तू नेहमी असं करतोस पण. थोडीशी गंमत केली तर एवढी घाबरलीस तू? पण प्लीज असं करत जाऊ नकोस. ओके ठीक आहे, सॉरी. पण हे काय करतेस तू? टोमॅटो सूप. टोमॅटो सूप? अरे पण तू काय करतेस? म्हणजे काय जीवा आणि नाताला काय सुट्टी दिलीस? पण मी कधी काय केलं तर तुला प्रॉब्लेम आहे? नाही ग, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण हे असं अचानक. शालिनी काकू म्हणाल्या विदुलासाठी टोमॅटो सूप करून आण. आई? आईने तुला सांगितलंय विदुलासाठी टोमॅटो सूप करायला? एवढंच नाही सागर, दुपारी काकू म्हणाल्या ह्यांना म्हणजे तुझ्या बाबांना ऑफिसमध्ये फोन कर आणि घरी लवकर बोलवून घे. सागर मला डॉक्टरचा नंबरही दिला. मला म्हणाल्या डॉक्टरला फोन करून घरी बोलव आणि विदुलाला तपासायला सांग. आई अशीच आहे. बाहेरनं किती वाटलं ना किती खूप स्ट्रिक्ट आहे, तरी मनाने खूप चांगली आहे ती. खूपच हळवी, खूप प्रेमळ आहे ती. सागर मला वाटतं शालिनी काकूंच्या मनाचा खूप कोंडमारा होतोय. एक स्त्री म्हणून झालेला अपमान आणि एका स्त्रीच्या हृदयातली ममता अशा कात्रीत सापडल्यात त्या. म्हणूनच ती विदुलाशी कधी कधी खूप हार्श वागते. पण ते तिच्यावर रागवूही शकत नाही. मुक्ता, मी तुझ्याशी कधीच मोकळेपणाने बोललो नाही या बाबतीत. पण मला खरंच असं वाटतं की आईने आता बाबांना माफ करावं. तुला काय वाटतं? हे सांगणं खूप कठीण आहे सागर. चूक ज्याच्या बाबतीत झाली आहे किंवा ज्याने ती चूक सहन केली आहे त्याला काय वाटतं हे महत्वाचं आहे. गुन्हेगाराला माफ करायचं की नाही हे फक्त तीच व्यक्ती ठरवू शकते. जर तुझ्या बाबतीत माझ्या हातनं काही चूक झाली तर मला माफ करशील? सांग ना. शिट. मी I am extremely sorry मुक्ता. मुक्ता तू चल ना प्लीज, नळाखाली हात धर ना. मी अँटीसेप्टिक क्रीम घेऊन येतो, आईकडे असेल काहीतरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मुक्ता. तू हसतेस काय? सागर, हाँ? You are so sweet. तुला एक काय 100 गुन्हे माफ.
नको रे, बंद कर. अशा अंधारात का बसला? ज्यूस घेऊन येऊ का? काही खाल्लं पण नाही तुम्ही. नकोय, मला भूक नाहीये. हे बा, असा कसला तरी राग कशावर तरी काढत जाऊन येऊन जेवणावर तो मुळीच नाही. कळलं मला, जा आता. एक सांगू, राग नाही येणार नाही, म्हणजे मला कळतंय तुम्हाला त्रास कशाचा होतोय, तुमची घुसमट का होते, तुमचं मन का खातंय, पण असं स्वतःला कशाला त्रास करून घेता तुम्ही? मी म्हणलं ना, मी आहे तुमच्या पाठीशी. मी शब्द दिलाय ना तुम्हाला, तुम्ही मला एकदा सांगून बघा करतो का नाही बघा मी ते. असं स्वतःला त्रास नाही करून घ्यायचा तुम्ही. मी ज्यूस आणतो, गुपचूप प्यायचा. तू अजिबात ऐकणार नाही मी तुमचं काही. लग्नाचं वय झालं, लहान पोरासारखं वागता. गरम गरम आहे तोवर खायला सुरुवात करा. चटणी वाढू का अजून? अरे काय माणसं आहात का पुतळे? आशिष, अरे फोन वाजतोय तुझा. आशिष, फोन वाजतोय तुझा. हाय प्रीती. हां, हो येस, हो नक्की, शुअर. बरं, मी नंतर बोलतो. हां, बाय. अहो, मी काय म्हणत होते, तुम्ही जरा गौरीला घेऊन या ना परत. म्हणजे तुम्ही जर तिला समजावून सांगितलं ना तर ती येईल परत. अहो, मी काय बोलतेय, आता मुलीपेक्षा स्वतःचा हट्टच महत्वाचा आहे का तुम्हाला? हट्ट कोणाचा हा जरा वादाचा विषय होऊ शकतो. एक मात्र नक्की की या घरात ज्यानं त्यानं स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मताप्रमाणे जगायचं. गौरीला ते लवकर कळलं. बरं झालं. हे बघा, बाकी सगळं जाऊ दे. तिची खूप आठवण येते मला, माझा जीव तुटतो तिच्यासाठी, म्हणून म्हणते. आई, अगं तू कशाला त्रास करून घेतेस? तुझा जीव तुटतोय पण त्यांना काही आहे का त्याचं? हे बघ, आता प्लीज या मुद्द्यावर न रडू नकोस, ओके? शेवटी गौरी शहाणीच म्हणायची. घर सोडून गेली आणि सुखी झाली. मला एक तरी संधी मिळू देत का? मी पण ना आशिष, कॉफी जरा जास्तच गोड होती ना. बाय द वे, तुझ्या त्या अमेरिकन क्लायंटचा दिवस कसा काय गेला आज? कॉल सेंटरवर या विभागाचं काम बघायला आम्ही 10 लोक.
बाय द वे इथे विभागाला सेक्शन म्हणायचं नाही बरं का, मग इथे त्यासाठी नाव आहे बे. 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 आणि एकदा का मी त्या बेवर गेले की माझं नाव असतं मर्लिन ओनेल. मर्लिन. मीराची मर्लिन. ग्रेट. हो, कारण अमेरिकेतल्या गिरायकाला असं वाटलं पाहिजे की आपण कंपनीच्या अमेरिकेतल्या ऑफिसमध्ये फोन केलाय आणि तिथली सेल्स गर्ल आपल्या प्रश्नांची उत्तर देते. अच्छा, म्हणजे तुमच्या कॉल सेंटरमधली सगळी मुलं तुम्ही अमेरिकन आहात असं नाटक करता? ऑफकोर्स. अगं त्या नाटकासाठीच तर आम्ही ट्रेनिंग घेतलेलं असतो. आमची भाषा, आमचं ॲक्सेंट एकदम अमेरिकन. बापरे, फारच टफ दिसतोय तुमचा जॉब. हो ना, कारण अमेरिकेत दिवस असतो म्हणून आम्ही रात्रभर इथे काम करायचं आणि अमेरिकन क्लायंट्सना अटेंड करायचं. सोपं नाही येते. इंटरेस्टिंग. मला असं वाटतं की मी ह्याच्यावर एक स्टोरी तयार करू का? ए बाई, आज आलीस पण परत येऊ नकोस. तुझी स्टोरी होईल, माझा जॉब जाईल. चल आता. सो मिस्टर प्रभू, कसं वाटतंय ते तुम्हाला? बरं वाटतं. झोप येते? भूकही लागते व्यवस्थित? हो, व्यवस्थित. गुड. आता यांची प्रकृती नॉर्मल व्हायला फारसा वेळ लागणार नाही. ह्या गोळ्या आहेत, 4 दिवस चालू ठेवा. आता घरी गेलं की बरं वाटेल. गोवर्धन, घरी जायचंय पण जास्त घाई नको. आता आपल्याला कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये. नाही, मला घ्यायची नाही. खूप काळजी घेतली पाहिजे. गोवर्धन, तुला गेल्या कित्येक वर्षात इतकं शहाण्यासारखं बोललेलं ऐकलं नव्हतं मी. तू आपला कायम आपल्या जीवावर उदार. हे माझ्यासाठी म्हणत नाही का, मुक्तासाठी म्हणतोय. नशीब माझं, निदान तिच्यासाठी तरी स्वतःला जपशील. एवढ्यात 2दा स्वर्गाला हात लावून आलो तेव्हा आता ठरवलंय, आता जगायचं ते व्यवस्थित आणि मुक्तासाठी. खरंय रे बाबा, त्या पोरीचा संसार काही अजून धड सुरू झालेला दिसत नाहीये. अजूनही सुख कुठेतरी दुखतच आहे. आणि म्हणूनच मला ताकद एकवटायला हवी, खंबीरपणे उभं राहायला हवं. इतकं खंबीरपणे की मुक्ताला कधी एकटे पण जाणवणार नाही. मला जमेल तेवढी माझी मदत आहेच बरं का. जमेल तेवढी का? मी आणि मुक्ता आधारासाठी तुझ्याचकडे येणार. म्हणजे आता मला काही मदत लागली तर धाकट्या भावाच्या नात्यानं मी आणि मुक्ता तुझ्याचकडे येणार ना मदत मागायला. विनी, अशी एकटीच का बसलीस? विनी, मला माहितीये तू खूप अपसेट आहेस. तुला खूप वाईट वाटतंय. पण अगं, जे काय घडलं त्यात तुझा काहीच दोष नव्हता. तू काहीच केलं नव्हतंस. विनी, तू ना अशी उदास बसण्यापेक्षा तुला ज्यांनी फसवलंय ना, तू त्यांचा शोध घे. त्यांना धडा शिकवण्यासाठी तू ताठमानेनं उभी राहा. अशी एकटी घरात बसून राहू नकोस विनी. तू ना तुझ्या आवडीचं एखादं वेगळं काम कर, वेगळा छंद पुरव. तू एकदा घराबाहेर पडलीस ना तर तुला बरं वाटेल. विनी, ऐकतेस ना? विनी, असं करतेस का? सागर आणि मी ना आज संध्याकाळी माझ्या पप्पांना भेटायला जातो. तू पण आमच्या बरोबर चल. आपण आधी पप्पांना भेटू आणि मग कुठेतरी कॉफी प्यायला जाऊ. चालेल? आय अंडरस्टँड. तू हे सगळं माझ्यासाठी करतेस अँड थँक्यू सो मच फॉर दॅट. बट मुक्ता, मला खूप गिल्टी वाटतंय ग. आणि ज्याच्या बाबतीत हे सगळं घडतं ना त्यालाच त्याचं दुःख कळतं.
खरं आहे तुझं. त्यालाच ते दुःख कळलं. तुझ्या बहिणीची वैजयंतीची जागा इथं मुंबईतच आहे ना ग? कथा चहा. थँक्यू. कालच तुझं मोबाईलचं बिल भरलंय मी. आता पुन्हा ऑफिसमध्ये जाऊन मला सांगू नकोस माझं हे काम राहिलंय ते काम राहिलंय, पुन्हा फोन करशील. कधीतरी स्वतःची कामं स्वतः करत जा रे. सॉरी. लक्षात ठेवत जा सगळ्या गोष्टी. सॉरी. आताच एक गोष्ट लक्षात आली आहे, लगेच सांगून टाकतो. काय? हे घर आपल्याला बदलायला हवं. 11 महिने होऊन गेले. हो, खरं तर गेल्या आठवड्यातच हे लक्षात आलं होतं माझ्या. मी बोलणारही होते तुझ्याशी या विषयावर. लक्षात आलंय ना? मग आता एक काम कर, आज दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा पेपर मधल्या जाहिराती बघून ठेव. 1-2 इस्टेट एजंट्स नाही फोन कर. ते करते रे मी. खरं म्हणजे ना, मला या सगळ्या गोष्टींचा अगदी कंटाळा आलेला. दर थोड्या दिवसांनी नवीन जागा शोधा, तिथे सामान हलवा, आपलं बस्तान बसवा आणि जोपर्यंत तिथे सेटल होतोय तोपर्यंत पुन्हा लगेच नवीन घर. हे चक्र असंच सुरू राहणार आहे का? कधी संपणार आहे आपली ही वणवण? आय डोंट नो मा. मुंबईत बदली झालेली तेव्हा केवढ्या आनंदात होतो आपण, पण मुंबईत जागा मिळणं कठीण आहे बुवा. आता हे असंच आपल्याला आपली जागा मिळेपर्यंत हे असंच 11 महिन्यांनी जागा बदला, सामान बांधा, ही प्रोसेस चालूच राहणार आहे. मला ना जाम कंटाळा आला या सगळ्या गोष्टींचा. हो, पण कांट हेल्प इट ना. मुंबईत चांगल्या वस्तीत जागा मिळणं काही सोपं काम आहे का? आणि आपल्याला कोणी जागा बक्षीस देईल असंही काही नाही. एनिवे चल, मला उशीर होतोय, मी निघतो. उमा, तुझ्या बहिणीची वैजयंतीची जागा इथं मुंबईतच आहे ना ग? ते तर आता नुसतंच पडून असेल. आजी बोलावलंस? हो, या ना, बसा. कशी आहे गोवर्धनची तब्येत आता? सुधारते आता, पण डॉक्टरांनी सांगितलंय की त्यांना खूप विश्रांतीची गरज आहे. ही नीड्स अ लॉट ऑफ रेस्ट. घेऊ दे, पूर्ण विश्रांती घेऊ दे त्यांना, अगदी पहिल्यासारखे होईपर्यंत. म्हणूनच तर बोलावलं होतं तुम्हाला इथे. मला काही समजलं नाही. गोवर्धनची अनुपस्थिती आपल्याला सगळ्यांनाच जाणवणार आहे. त्यांनी इथे सगळ्या कामांना एक शिस्त लावली आहे, नियम लावलेत. हो ना आजी, सगळ्या स्टाफला त्यांचा धाकही आहे. तेच नियम, ती शिस्त काटेकोरपणाने पाळली जावी असं आम्हाला वाटतं. गोवर्धनची अनुपस्थिती कुणालाही जाणवता कामा नये. तसं झालं तर लगाम हातातनं सुटायला वेळ नाही लागायचा. बरोबर आहे तुझं, पण तू काही काळजी करू नकोस. मी प्रत्येक गोष्टी स्वतः लक्ष घालतोय. आणि एक लक्षात ठेवा, कुणीही नियमबाह्य वर्तन केलं, पैशाची उधळपट्टी केली तर ते चालवून घेऊ नका. अजिबात नाही. बाबा प्रत्येक गोष्टी स्वतः लक्ष घालतायत आणि मी आहेच.
माझ्यावर विश्वास ठेव आणि अजिबात काळजी करू नकोस. मी तुला एकही तक्रार येऊ देणार नाही. आमचा तुमच्यावर विश्वास आहेच, म्हणून तर आम्ही निर्धास्त आहोत सागर.